विजय असो। नितिन जी गडकरी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नितिन जी गडकरी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा विजय असो। महायुतीचा माननीय नितिन जी गडकरी साहब तुम आगे बढ़ो। आदरणीय माननीय नामदार नितिनजी गडकरी साहेब त्यांच्या समवेत उपस्थित आपले महायुतीचे उमेदवार माननीय खासदार प्रतापराव जाधव, आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकास कन्या विकास रागेडे आमदार सभापती श्वेताताई महाले पाटील, मंचावरील सर्वच महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण परमपूजनीय भारत मातेचं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करावं। महायुतीचा मान्यवरांना विनंती करतो आपण स्थळापन्न व्हावं। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या या माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या निमित्तानं प्रातिनिधिक दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, विकासात्मक दृष्टीचं विजन असलेलं नेतृत्व, या देशाचे केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय नामदार नितिनजी गडकरी साहेब यांचं स्वागत ग्रामदैवत आई रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकास कन्या आमदार सभापती श्वेताताई महाले पाटील तथा मंचावरील मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ग्रामदैवत आई रेणुका मातेची प्रतिमा भेट आणि भव्य पुष्पहाराने माननीय नामदार नितिनजी गडकरी साहेबांचं स्वागत, सामूहिक स्वागत या ठिकाणी होत आहे। कालच आपल्या ग्रामदैवत आई रेणुका मातेचा यात्रा महोत्सव अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाला। ती पवित्र अशी प्रतिमा या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष विकास रागेडे विकास कन्या आमदार सभापती श्वेताताई महाले पाटील, आपले महायुतीचे उमेदवार माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब, सर्वच महायुतीचे घटक पक्षातील प्रमुख जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी करीत आहेत। महायुतीचा नितिनजी गडकरी साहब तुम आगे बढ़ो, खासदार प्रतापराव जाधव साहब तुम आगे बढ़ो। विनंती करतो मान्यवरांना, अब की बार यानंतर मातृतीर्थ बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्यामध्ये उपस्थित, विकासाचं दूरदृष्टीचं विजन असलेलं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितिनजी गडकरी साहेब यांच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकास कन्या सर्वसामान्य वंचित घटकांची मायमाऊली आदरणीय आमदार सभापती श्वेताताई महाले पाटील या ठिकाणी प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय आमदार सभापती श्वेताताई महाले पाटील। महायुतीचा अब की बार बोला भारत माता की। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब या चिखली शहराचं ग्रामदैवत रेणुका माता, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करते। महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आपले खासदार, भावी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपल्या चिखली शहरामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय नितिनजी गडकरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे।
मी माझ्या या संपूर्ण चिखली विधानसभेच्या वतीने उपस्थित संपूर्ण माझ्या चिखली विधानसभेतल्या मायमाऊलांच्या वतीने उपस्थित सर्व माझ्या वडीलधारी मंडळींच्या वतीने गडकरी साहेबांचं या रेणुका नगरीमध्ये खूप खूप स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते। मंचावरती उपस्थित आपले उमेदवार प्रतापरावजी जाधव साहेब, माजी आमदार विजयराजजी शिंदे साहेब, माजी आमदार दुर्पतरावजी सावळे साहेब, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, पीडीपी, रयत संघटना, महायुतीचे सर्वच जिल्हाध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ज्या ज्या संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे असे सगळेच, मनसे असतील, क्षत्रिय राजपूत समाज असेल, अशा सगळ्याच संघटनांचे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि इतर माझ्या सगळ्या आदरणीयांनो, मोदीजींनी आपल्याला नारा दिलेला आहे, संकल्प केलेला आहे, अब की बार 400 पार। हा अब की बार 400 पारचा नारा पूर्णत्वास नेण्यासाठी आज गडकरी साहेब आपल्या चिखलीमध्ये आलेले आहेत। जे लोक आपल्या कर्तृत्वाने मोठे होतात, कर्तृत्वातून आपल्या देशाचं नेतृत्व करतात आणि गेल्या 10 वर्षापासून आपल्या भारताचं खंबीरपणे नेतृत्व करणारे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी प्रतापरावांना आपल्याला पुन्हा दिल्लीला पाठवायचं आहे आणि प्रतापरावांना दिल्लीला पाठवण्यासाठी या ठिकाणी गडकरी साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत। आपण पाहिलं निवडणुकांच्या पहिल्या फेजमध्ये गडकरी साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी इलेक्शन होतं, निवडणूक होती। आपण पाहिलं गडकरी साहेब गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये रस्त्याच्या माध्यमातून एक विकासाचं मोठं जाळं त्यांनी निर्माण केलेलं आहे। आपल्याला सुरुवातीला असं वाटलं होतं आपण महाराष्ट्रातले आहोत, गडकरी साहेब महाराष्ट्रातले आहेत, हे जे रस्त्याचं जाळं आहे फक्त आपल्या विदर्भात, आपल्या महाराष्ट्रातच आहे की काय, परंतु आपण पाहतोय आज दिल्ली असेल, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत जिथे जावं त्या ठिकाणी गडकरी साहेबांचे रस्ते असतील, पुलं असतील, आपले स्वागत त्या ठिकाणी करतात। आज मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो, गडकरी साहेब जेव्हा 2014 साली जेव्हा आपलं मोदी साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला आमच्या बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती काही चांगली नव्हती। 2014 साली जवळपास 87 किलोमीटरचे आमचे फक्त नॅशनल हायवे होते। आजची जर परिस्थिती पाहिली 10 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 434 किलोमीटरचे रस्ते हे नॅशनल हायवे मध्ये घेण्याचं काम गडकरी साहेब आपल्या माध्यमातून झालेलं आहे। जवळपास 4620 कोटी रुपयाचा निधी या दळणवळणासाठी, या बुलढाणा जिल्ह्यातले रस्ते होण्यासाठी आपल्या खात्याच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे। सुरुवातीला आम्ही जेव्हा खामगाववरून चिखलीला यायचो, चिखलीवरून मेहकरला जायचो, चिखलीवरून जालन्याला जायचो, त्यावेळेला आम्हाला 2-2 तास त्या ठिकाणी लागायचे। आताची परिस्थिती अशी आहे, खामगाववरून आम्ही निघाल्यानंतर 45 मिनिटांमध्ये चिखलीला पोहोचतो, चिखलीवरून मेहकरला जायचं असेल तर 30 मिनिटांमध्ये आम्ही मेहकरला जातो, जालन्याला आम्हाला जायचं असेल तर 45 ते 50 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी जालन्याला जातो। साहेब या रस्त्यांची आता आम्हाला एवढी सवय झालेली आहे, गाडी काढली की ते आमच्या गाडीचा स्पीड कसा 100 पर्यंत जातो ते आम्हालाही कळत नाही। फक्त आम्हाला अडचण आता एकाच रस्त्याची आहे, ती म्हणजे चिखली आणि बुलढाणा हा रस्ता। गेल्या वेळेला आपण बुलढाण्याला आले होते, बुलढाण्याच्या सभेमध्ये आपण वाच्यता सुद्धा केली होती। हा जो रस्ता आहे चिखली बुलढाणा मलकापूर, हा बीओटी तत्वावरती बुलढाणा अर्बनला आपण दिलेला आहे। त्याची जी मुदत आहे ती अजून 10 वर्षापर्यंत आहे, परंतु सध्याची परिस्थिती जर का पाहिली साहेब, चिखली आणि बुलढाणा या रस्त्याचं अंतर हे 25 ते 30 किलोमीटरचं आहे। 30 मिनिटांमध्ये हे अंतर कापता येतं, परंतु वाढती लोकसंख्या, वाढते वाहनांची संख्या याच्यामुळं कधी कधी सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शाळा कॉलेजेस सुटतात, ऑफिसेस सुटतात, त्यावेळेला चिखलीवरून बुलढाण्याला यायला किमान 1 तास ते 1.5 तास सुद्धा लागतो। तरी आमची सर्वांची इच्छा आहे साहेब,
हा जो रस्ता आमचा प्रलंबित पडलेला आहे त्या रस्त्याकडे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नजर टाकावी. तुम्ही नजर टाकली म्हणजे तो रस्ता त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल. आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत भावांनो. काल अतिशय महाविराट अशी सभा महायुतीची खामगावला झाली. त्या खामगावच्या सभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की हा जो आपला बुलढाणा जिल्हा आहे, हा जो आपला विदर्भ आहे, हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुठेतरी आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव आहे याची कुठेतरी खंत मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांना सुद्धा आहे. आणि म्हणूनच फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य माल मिळावा म्हणून भावांतर योजना लागू करावी अशी त्यांची मीटिंग सुद्धा झालेली आहे. आता आचारसंहिता आहेत. आचारसंहिता असल्यामुळे काही नियम आहेत. त्या नियमांमुळे आम्हाला इथं बोलता येत नाही. परंतु महायुतीचं सरकार हे खऱ्या अर्थाने दीनदलितांचं सरकार आहे. खऱ्या अर्थाने वंचिताला न्याय देण्याचं सरकार आहे. या ठिकाणी गडकरी साहेब आपण पाहत आहोत ह्या इकडच्या साईडला ह्या पूर्ण माता भगिनी बसलेल्या आहेत. या माता भगिनी आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये इथं आल्यात. हे येण्याचं एकच कारण आहे, कारण तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून माझ्या चिखली विधानसभेतल्या जवळपास 140 गावांपैकी जवळपास 90% गावांमध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नळ योजना आलेली आहे. गेल्या 40-50 वर्षापासून या मायमाऊल्या स्वतःच्या डोक्यावरती हांडे वाहत होत्या. त्या मायमाऊल्या आता कुठेतरी घरामध्ये बसून त्या ठिकाणी शुद्ध जल कसं मिळते याची प्रतीक्षा करत आहेत. जवळपास 90% ज्या आपल्या मंजूर नळ योजना आहेत त्याचे आपण भूमिपूजन केले, काम प्रगती पथावरती आहेत. उर्वरित जे 10% कामं राहिलेले आहेत ते लवकरच या ठिकाणी पूर्णत्वास जातील. साहेब, शेतकऱ्यांना पांधन रस्ता अतिशय महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी जर काही असेल तर ती पांधन रस्ता आहे आणि म्हणूनच आपण या चिखली विधानसभेमध्ये पांधन रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की या चिखली विधानसभेमध्ये जवळपास 460 किलोमीटरचे जे पांधन रस्ते आहेत आपण ते मंजूर केलेले आहेत आणि याच्यापैकी 50% पांधन रस्त्यांची कामं त्या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. भावांनो, आज आपण बघतोय दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तुमच्या गावामध्ये ज्या ज्या काही योजना आम्ही आणतो त्या योजना तुमच्या गावामध्ये आणण्यासाठी, निधी तुमच्या गावामध्ये आणण्यासाठी कुठेही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. सुरुवातीच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पाहिलं 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं ते महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या गावामध्ये 5 पैशाचा सुद्धा विकास निधी आम्ही टाकू शकलो नाही. ही जी बाब आहे आपण सर्वांनी पाहिलेली आहे. 2 वर्ष तुमचा आमदार तुम्हाला तुमच्या गावामध्ये दिसला नाही, कारण आमदाराच्या हाती काही महाविकास आघाडी सरकारने ठेवलं नव्हतं. परंतु जेव्हा महायुतीचं सरकार आलं, हे महायुतीचं सरकार आल्यानंतर हे सरकार खाली हात आलं नाही. या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो, पीएम किसानच्या धर्तीवरती या ठिकाणी राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याची योजना त्या ठिकाणी केली. आज पांधन रस्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा राज्य सरकारकडनं मिळत आहे. केंद्र सरकारच्या निधी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हा निधी मिळत असताना कुठलाही स्पीड ब्रेकर आपल्याला या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये लागला नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही जी विकासाची गंगा दिल्लीपासून आपल्या गल्लीपर्यंत सुरू होते ही अशीच अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकच संकल्प करायचा आहे, जो मोदी साहेबांनी आपल्याला संकल्प दिलेला आहे, तो म्हणजे विकसित भारताचा. विकसित भारतामध्ये नेऊन आपल्या विकासाची गॅरंटी मोदी साहेबांनी घेतलेली आहे. आता आपल्याला संकल्प करायचा आहे की प्रतापरावांना पुन्हा 4थ्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि लोकसभेमध्ये पाठवण्यासाठीची गॅरंटी ही मंचावरती बसलेली मंडळी तर घेतलेलीच आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य जनता ही गॅरंटी घेणार नाही तोपर्यंत आपले खासदार साहेब पुन्हा 4थ्यांदा दिल्लीला जाणार नाही. मी या ठिकाणी गडकरी साहेबांना शब्द देऊ इच्छिते. साहेब, गेल्या वेळी सुद्धा या चिखली विधानसभेमधून एक मोठा मताधिकाचा लीड आम्ही खासदार साहेबांना दिला होता. यावेळी सुद्धा तशाच पद्धतीचा लीड आम्ही खासदार साहेबांना देणार आहोत. परंतु हा लीड देण्यासाठी मला असं वाटतं माझ्या समोर जी बसलेली मंडळी आहे
त्यांनी जर का एकदा 2 हात वरती करून जर का म्हटलं की आपण सुद्धा खासदार साहेबांसोबत आहोत, आपण सुद्धा मोदी साहेबांसोबत आहोत, तर त्या ठिकाणी ह्या शब्द प्रमाण त्या ठिकाणी मानल्या जाईल. बोलो अबकी बार, अबकी बार. खूप खूप धन्यवाद. यानंतर या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या मातृतीर्थ बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब. आजच्या या महायुतीच्या प्रचार सभेसाठी आपणा सर्वांना मार्गदर्शन आणि आवाहन करण्यासाठी आवर्जून आपल्यासाठी आलेले आपल्या भारत देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार सन्मान्य श्री धुरपतरावजी सावळे साहेब, माजी आमदार सन्मान्य विजयराजजी शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेशजी मांटे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष गणेशजी बरबडे, सन्मान्य श्री शंतनू बोंद्रे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष श्री नरहरी गवई, जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भाई विजय गवई, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा प्रमुख शिवसेना ओमसिंग राजपूत, प्राध्यापक बळीराम मापारी, सर्व व्यासपीठावर आदरणीय श्री प्रकाश बुवा झंजाळ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेते पदाधिकारी, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव, माता भगिनी, खरं म्हणजे आज प्रचाराचा जवळपास शेवटचा दिवस आहे. 5 वाजेपासून या सगळ्या प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी थंडावणार आहे आणि म्हणून ही शेवटच्या टप्प्यामध्ये आदरणीय नितीनजीची सभा आज आपल्या या चिखली शहरामध्ये या ठिकाणी होत आहे. बांधवांनो, गेल्या 15 वर्षांपासून आपण सर्वांनी 3ही लोकसभा निवडणुकीमध्ये मला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण दिल्लीच्या लोकसभेमध्ये मला पाठवलं. पहिली 5 वर्ष आम्ही विरोधामधले खासदार होतो, पण 2014 पासून आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष एनडीएचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं 2014 पासून तर आज 2024 पर्यंत केंद्राच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी आज आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आज केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रस्त्यासाठी की ज्या खात्याचे मंत्री आदरणीय गडकरी साहेब आहेत की त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन 15 पॅकेजेस नॅशनल हायवेचे मंजूर केले आणि त्याच्यासाठी 6,800 कोटी रुपयाचा निधी आपल्या जिल्ह्याच्या रस्ते विकासाला दिला. समृद्धी महामार्ग आपल्या जिल्ह्यातून गेला. आपल्या जिल्ह्यामध्ये 6,700 कोटी रुपये खर्च झालेत. 2 स्मार्ट सिटी या समृद्धी महामार्गावर मंजूर केल्यात. राज्यातील प्रमुख रस्ते आणि राज्यमार्गाकरता केंद्राकडून 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या मंत्रालयातून म्हणजे त्यांनी आपल्याला मंजूर करून दिला. जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी सुद्धा 6,856 कोटी रुपयाचा निधी आला. त्यामध्ये अकोला, अकोट, संग्रामपूर, जळगाव, खंडवा या प्रकल्पाला मान्यता मिळाली.
त्यानंतर आपला 100 वर्षापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग, त्याला सुद्धा केंद्राने आणि राज्याने मान्यता देऊन 50% निधी मान्यतेचे पत्र दिलेत. आचारसंहितेनंतर त्याचं काम सुरू होणार आहे. तोही रोड 5,500 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी 10,327 कोटी रुपये केंद्र सरकारनं आपल्याला दिले. आणि सगळ्यात मोठं काम जर कोणतं झालं असेल तर तो म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी नदी जोड प्रकल्प. बांधवांनो, आपल्याला माहित आहे की गडकरी साहेबांची कल्पकता, गडकरी साहेबांची दूरदृष्टी, गडकरी साहेबांचा काम करण्याचा झपाटा, ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्या 30 वर्षापासून अतिशय जवळून पाहत आहे. 1995ला मी आमदार झालो. त्यावेळेसही गडकरी साहेब महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये सदस्य होते. त्यावेळेस आपले PWDचे ते मंत्री होते. तेव्हापासून त्यांच्या कामाचा झपाटा मी पाहिला. या भारतातला सगळ्यात पहिला एक्सप्रेस वे गडकरी साहेबांनी मुंबई ते पुणे हा त्या ठिकाणी पूर्ण केला. आणि त्यानंतर तर आज देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये, अगदी आपल्या सीमेवरच्या बॉर्डर असतील तिथपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते बनवण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं. बांधवांनो, या ठिकाणी ताईंनी उल्लेख केला की आपला जो मलकापूर, बुलढाणा, चिखली हा सोलापूर पर्यंतचा महामार्ग हा गडकरी साहेबांनी मंजूर केलेला आहे, जाहीर केलेला आहे. त्यातलं आपल्या चिखलीपासून सोलापूर पर्यंतचं सर्व काम 4 पदरी काम पूर्ण झालेलं आहे. पण चिखली ते बुलढाणा आणि बुलढाणा ते मलकापूर एवढं काम त्याचं बाकी आहे. आणि त्याला टेक्निकल कारण असं आहे की पूर्वी हा रस्ता आपल्या राज्य सरकारनं काँग्रेसच्या काळामध्ये BOT तत्वावर बुलढाणा अर्बन या पतसंस्थेच्या माध्यमातून तो रस्ता दुरुस्त केला होता, त्याचं काम केलं होतं. आणि मग त्यांना पैसे न देता त्यांना टोल दिलेले होते. एक दाताळ्याजवळचा टोल नाका आणि एक येळगावचा टोल नाका. या 2 टोलवरून त्यांनी 2032 पर्यंत पैसे वसूल करून घ्यावे. आज आपण 2024 मध्ये आहे, 8 वर्ष बाकी आहे. आणि जोपर्यंत तो रस्ता यांचे आपण राहिलेली 8 वर्षाची रक्कम भरपाई करून राज्य सरकार त्याची NOC जोपर्यंत गडकरी साहेबांच्या कार्यालयाला देत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम थांबलेलं आहे. या रस्त्यासाठी 1200 कोटी रुपये गडकरी साहेबांनी मागच्या वेळेसच बुलढाणा येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केले होते. पण आमचे प्रयत्न चालू आहे, श्वेताताई असतील, मी असेल, की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रस्ते विकास महाराष्ट्राच्या PWD मंत्री यांची बैठक घेऊन तो जर विषय आपण मार्गी लागला तर लवकरात लवकर हा 4 पदरी मार्ग होऊ शकतो. त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहे. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये मोबाईलचं नेटवर्क हे व्यवस्थित मिळत नव्हतं. आणि म्हणून या जिल्ह्याच्या संपूर्ण गावाला चांगल्या पद्धतीचं नेटवर्क मिळावं, त्यांना त्याच्यावर इंटरनेट सुविधा मिळावी म्हणून आपण 198 गावं त्या ठिकाणी शोधून काढले आणि 198च्या 198 टॉवर आपण मंजूर केलेले आहेत. पण त्याची प्रोसिजर आचारसंहितेमुळे थांबलेली आहे. पण लवकर आचारसंहिता संपल्याबरोबर या सर्व गावांमध्ये हे टॉवर उभे राहून येणाऱ्या पुढच्या 2-4 टॉवर उभं करायला काही फार कालावधी लागत नाही. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नाही तर प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नेटवर्क आपल्याला मिळणार आहे. एवढी कामं जी शक्य झाली ती केंद्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार मागची 2.5 वर्ष आपण अनुभवलीत. त्या 2.5 वर्षामध्ये कुठलाही निधी
कोणत्याही आमदाराला खासदाराला मिळाला नाही. आमचे मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस सुद्धा कधी मंत्रालयात गेले नाही. आणि म्हणून सगळं त्यांचं फेसबुक लाईव्ह ऑनलाईन पद्धतीनं काम चालत होतं. कोणाला भेट मिळत नव्हती आणि म्हणून या ठिकाणी सत्तांतर झालं. आणि आज ते लोक भाषणं आम्हाला गद्दार गद्दार त्या ठिकाणी प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात. पण बांधवांनो, खरी गद्दारी 2019ला झाली. भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्ये विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत या महाराष्ट्रातल्या जनतेनं युतीला दिलं होतं. 167 पेक्षा जास्त आमदार आपले निवडून आले होते. पण ज्यावेळेस 4 पक्ष होते, 4 पक्षाच्या आमदाराची संख्याची जुळवाजुळव केल्यानंतर माननीय उद्धव साहेबांना असं वाटलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी मतदारांशी गद्दारी केली. त्यांनी भारतीय जनता पक्ष जो आपला 30 वर्षाचा जुना पक्ष होता, मित्र पक्ष होता, जी युती आदरणीय बाळासाहेब, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, प्रमोदजी महाजन, माननीय मुंडे साहेब या वरिष्ठ नेत्यांना घडून आणली होती, ती 19ला तोडली. काँग्रेसच्या सोबत गेलेत, बाळासाहेबांचे विचार सोडलेत आणि त्या ठिकाणी गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. आम्ही जो केला तो उठाव, आमची कामं होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता आणि तुमच्या लोकांच्या समोर प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला हिशोब द्यावा लागतो. तो हिशोब आम्ही आजही दिलेला आहे. आणि म्हणून लोकांच्या समोर आपण कसं जायचं हा आमदाराच्या मनामध्ये मोठा विषय होता. म्हणून हा उठाव झाला. आणि या उठावानंतर या 2 वर्षामध्ये एकही गाव चिखली मतदारसंघातला असो किंवा जिल्ह्यातला असो की ज्या गावामध्ये 1 ते 2 कोटी रुपयापेक्षा कमी रकमेची विकास कामं सुरू आहेत. अनेक गावामध्ये तर 10-10 कोटीपेक्षा जास्त निधी गेला. आणि बांधवांनो, जे विकासाचं आपल्या लोकांचं स्वप्न होतं ते या महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चित पूर्णत्वाकडे जात आहे. आणि म्हणून आता ही जी 2024ची लोकसभा निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. देशाचं नेतृत्व आपल्याला निवडायचं आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना 3ऱ्यांदा आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये बसवायचं आहे. की ज्या नरेंद्र मोदी साहेबांमुळे आमचा जगामध्ये सन्मान वाढला, अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही 5व्या नंबरवर आलो, ज्या नरेंद्र मोदी साहेबांमुळे 370 कलम हटलं, राम मंदिराची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि रामलल्लाची मूर्ती स्थापन झाली. कुठं साधं गावात कोण्या 2 समाजाच्या मुलाचं भांडण सुद्धा झालं नाही. जे 70-75 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न अगदी सहजरित्या मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आता त्यांनी मागच्या वेळेस भाषणात सांगितलं, हे 10 वर्षाची कामं केली, हे फक्त ट्रेलर होतं, अजून खरा पिक्चर बाकी आहे. आणि म्हणून पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या देशाचा आणि देशातला जो गरीबातला गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याचा निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उद्धार आणि विकास केंद्र सरकार त्या ठिकाणी करणार. महिला सन्मानाचं धोरण घेतलं. मोदी साहेबांनी नारी शक्तीचा नारा दिला. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं त्यांनी गॅरंटी दिली आणि आज ते काम सुरू झालेलं आहे. बचत गटाला आपल्या जिल्ह्यामध्ये 864 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज वाटप झालेलं आहे. बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र सुरू झालेलं आहे. बचत गटांच्या सीआरपीचं मानधन दुप्पट केलं. बचत गटांचं खेळतं भांडवल 15,000 होतं ते दुप्पट केलं, 30,000 केलं. म्हणजे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतकरी सन्मान निधी म्हणून 6,000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6,000 रुपये राज्य सरकारचे 12,000 रुपयामध्ये येत आहेत. शेतकऱ्याचा विमा 1 रुपयामध्ये निघतो आहे. पहिले फक्त 30% शेतकरी जिल्ह्यातले विमा काढत होते. आज 99% शेतकरी
आमचा पीक विमा काढतायत आणि त्याचा फायदा या वर्षी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला येत्या 26 तारखेला मी आपल्या समोर महायुतीचा उमेदवार म्हणून आपला आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद मागायला आलेलो आहे. येत्या 26 तारखेला आपण माझ्या नावासमोरील धनुष्यबाण निशाणीच्या समोरील बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांची आपण गेल्या काही तासापासून ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी थांबलेला आहात, विकासाची दूरदृष्टी असलेला नेता, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार घोषणा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. महायुतीचा अब की बार नितिन जी गडकरी साहब तुम आगे बढ़ो. नितिन जी गडकरी साहब तुम आगे बढ़ो. माननीय नामदार नितिन जी गडकरी साहेब. बुलढाणा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रतापराव जाधव, आपल्या आमदार श्वेताताई, माजी आमदार द्रुपदराव साळवे, विजयराव शिंदे, श्री गणेश मान्य जिल्ह्याचे अध्यक्ष लोखंडकर, मनसेचे प्रमुख श्री नरहरी गवई, विजय कोठारी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि माझ्या बांधवांना आणि बहिणींना, अनेक दिवसानंतर मला बुलढाण्यामध्ये येण्याची संधी मिळाली. विशेषतः या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना प्रतापराव यांना निवडून द्यायचं आहे. कारण आपल्या देशामध्ये जे परिवर्तन सुरू झालेलं आहे त्या परिवर्तनाला गती देऊन आपल्या देशाला विश्वगुरू असं बनवायचं आहे. आणि ते जर बनवायचं असेल हॅलो आपल्या सगळ्यांना आपल्या देशाला जर विश्वगुरू बनवायचं असेल, आता बरोबर आहे, आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न करायचं असेल आणि जगामध्ये विश्वगुरू बनवायचं असेल, तो माईक चांगला आहे का? आपल्या सगळ्यांच्या स्वप्नामध्ये आहे की आपला देश विश्वगुरू बनला पाहिजे. आपला देश जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती बनला पाहिजे. आणि हे जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने मोदींच्या नेतृत्वाखालील हे नवीन सरकार जर भाजपचं आलं तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आपण 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाचं सरकार, या सरकारने गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी नाही हटली. सरकारने वेळोवेळी अनेक घोषणा केल्या, पण त्या घोषणाची परिपूर्ती नाही झाली. आपण आठवण करा की 1947 पासून तर आजपर्यंत 60 वर्ष
काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली आणि या 60 वर्षामध्ये कधी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली, कधी 5 कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली, गरिबी हटावचा नारा दिला, परंतु प्रत्यक्षात मात्र गरीब अजून गरीब होत गेला. याचं कारण काय? याचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल, माईक बरोबर नाहीये, एकदा माईक नीट करून घ्या. अजून जवळ जितका जवळ घेतलं थोडा आवाज फुटतो. हॅलो 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 आवाज घुमतो, आवाज घुमतोय. हॅलो 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 मी आपल्याला सांगत होतो की आपला देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात रामराज्य यावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. काँग्रेसने 60 वर्षाच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी, त्यानंतर इंदिरा गांधींनी, त्यानंतर राजीव गांधींनी आणि त्यानंतर सोनिया गांधींनी आणि त्या राहुल गांधींनी आपल्या सगळ्यांच्या समोर गरिबी हटावचं चित्र निर्माण केलं. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना विश्वास दिला की आपल्या सगळ्यांचं कल्याण काँग्रेस पार्टी करेल. पण 60 वर्ष काँग्रेसचे आणि 10 वर्ष मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे, एनडीएचे, या दोघांची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला सहज लक्षात येईल की या 60 वर्षात जे काम झालं नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारने करून दाखवलं. आणि म्हणून हीच विकासाची गती जर कायम ठेवायची असेल तर पुन्हा एकदा एनडीएचं सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे. आणि ते सरकार जर आणायचं असेल तर प्रतापरावांना आपल्याला सगळ्यांना इथून निवडून पाठवावं लागेल. मला विश्वास आहे की बुलढाणा जिल्हा हा अतिशय महत्वपूर्ण जिल्हा आहे. जिजाऊ माता जे आमचा आदर्श आहे त्यांचं जन्मस्थान असणारं सिंदखेड राजा या जिल्ह्यात आहे. हा जिल्ह्यामध्ये विशेष रूपाने आपल्या सगळ्यांना जो इतिहास आहे आपला त्याची माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण करण्यामध्ये माता जिजाऊ यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन होत होतं ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व निर्माण करण्यामध्ये जिजामातांचं मोठं योगदान होतं. आणि हा जिल्हा त्यांचा मातृतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याने देशाला इतिहास दिलेला. या जिल्ह्यामध्ये विशेष रूपाने मी मंत्री असताना मला अतिशय आनंद आहे की 2014 पूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 70 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता. पण 2014 नंतर या 10 वर्षात मी 70 किलोमीटरमध्ये 10 पटींनी वाढ केली आणि जवळपास 600 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग घोषित केले. मला अतिशय आनंद आहे की चिखली ते खामगाव
550 कोटी काम पूर्ण झालं. चिखली ते टाकरखेड जालना 811 कोटी काम पूर्ण झालं. मेहकर ते चिखली 322 कोटी काम पूर्ण झालं. चिखली हातनी धाड त्या 95% काम पूर्ण झालं आहे. लवकरच बाकीचं काम पूर्ण होईल. धाड भोकरदन हे जवळपास 240 कोटीचं काम पूर्ण झालं. या जिल्ह्यामध्ये 13 कामे 550 किलोमीटरची जवळपास 5000 कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे. या वर्षी पुन्हा 3 कामं मंजूर झालेली आहे. खामगाव चिखली या 50 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जवळ पेठ गावालगत वैनगंगा नदीवरील पूल जवळ 3-4 वेळा पावसाळ्यामध्ये डुबतो. लँड ॲक्विजिशनची अडचण होती, पण तोही प्रश्न सुटलेला आहे आणि त्याचेही टेंडर काढायचे ऑर्डर दिलेले आहे. त्यामुळे नक्कीच हा पूल आता लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याचबरोबर वैरागड मोहाडीच्या दरम्यान 2 किलोमीटर एक वळण होतं. मी अनेक वेळा त्या ठिकाणी ते बघितलं आणि म्हणून त्याचंही पण सुधारणा मंजूर करण्याकरता 22 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. चिखली ते देऊळगाव रस्त्यावर देऊळगावच्या मही गावाजवळ एक ब्लॅक स्पॉट होता. त्याचंही पण शार्प टर्न होती, त्यालाही 14 कोटी रुपये मंजूर झाले. CRF मध्ये 154 कोटी मंजूर झालेले आहे आणि मला अतिशय विश्वास आहे की ही सगळी कामं लवकरच पूर्ण होतील. लोणार जे खऱ्या अर्थाने देशाच्या जागतिक स्तरावरचं महत्वाचं स्थान आहे, प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि लोणारला आपण राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचं काम केलेलं आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा, गजानन महाराज शेगाव, मेहकर बालाजी मंदिर, देऊळगाव राजा बालाजी मंदिर, सैलानी बाबा ही सगळी तीर्थक्षेत्रे आता राष्ट्रीय महामार्गाने जोडल्या गेलेली आहे. समृद्धी महामार्गामुळे या जिल्ह्यातून 90 किलोमीटर रस्ता झालेला. आताच या ठिकाणी श्वेताताईंनी आणि प्रतापरावांनी सांगितलं की मलकापूर पासून तर बुलढाणा चिखली या रस्त्याबद्दल त्यांनी मला आताच मागणी केली. हा रस्ता मी 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर करून ठेवलेला आहे 1200 कोटी रुपयाचा. फक्त माझी एकच विनंती आहे की जुनं जे काम स्टेट गव्हर्नमेंटने देऊन ठेवलेलं आहे ते रद्द करून त्याला वन टाइम सेटलमेंट करून मला NOC दिली तर लगेच टेंडर काढून मी हे काम करण्याकरता तयार आहे. त्याचबरोबर पुलगाव, कारंजा, सिंदखेड राजा हा पहिले MSRDC कडे होता. बुलढाणा जिल्ह्यातून डोणगाव ते सावरगाव या 75 किलोमीटरची लांबी आहे. तोही पण डोणगाव ते सावरगाव मी पूर्ण केलेला आहे. त्याचंही पण आता लवकरच टेंडर निघेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी या जिल्ह्याकरता सगळ्यात महत्वाची आहे की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. मी ज्यावेळी जलसंवर्धन विभागाचा मंत्री होतो त्यावेळी विदर्भाकरता 11,728 कोटी रुपयाचे मी 7 प्रकल्प मंजूर केले होते. त्यात बुलढाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता 173 कोटी रुपये दिले आणि मला असं कळलं की आता हे काम पूर्ण झालं आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये 9,305 कोटी रुपये मी दिले. 69 प्रकल्प होते. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या जिगाव प्रकल्पाला 5,413 कोटी रुपये, निम्न ज्ञानगंगा 43 कोटी रुपये, बोरखेडी 30 कोटी रुपये, चोंडी 141 कोटी रुपये, राहेरी 13 कोटी रुपये, अरकचेरी 183 कोटी रुपये आणि आलेवाडी 180 कोटी रुपये असे 6,002 कोटी रुपये या ठिकाणी आपल्या जिल्ह्याकरता दिले. मला विशेष रूपाने संपूर्ण देशात ज्यामुळे नाव झालं आणि जलसंवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात करण्याची संधी मिळाली त्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून झाली. मला 9 डॉक्टरेट्स मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या आणि त्यापैकी 4 डिलिट ज्या आहे त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठाने 5 विद्यापीठांनी मला डिलीट दिल्या.
आणि याचं कारण वॉटर कॉन्झर्वेशनचं काम, जलसंवर्धनाचं काम. राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना तलाव, नदी, नाले खोलून त्यातील माती मुरुम एनएचच्या कामासाठी वापरून आपण जलसंवर्धनाचं काम केलं. सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा पॅटर्न म्हणून पहिला पायलट प्रोजेक्ट केला. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात 132 तलाव, 25 शेततळे आणि 46 नदी नाल्यांचं खोलीकरण झालं आहे. 81 गावाच्या वॉटर सप्लाय स्कीमचं सबळीकरण, स्ट्रेंथनिंग झालं आहे. चिखली तालुक्याचा जर विचार केला तर खामगाव चिखली या एनएच साठी 16 ठिकाणी अस्तित्वातील तलावांचं खोलीकरण करण्यात आलेलं आहे. हिवरखेड, उतरादा, उंबरखेड, अंतरज, अंबाशी, टाकरखेड मुसलमान, शिंदी हरळी, गणेशपूर, अमडापूर, असोला, धानोरा, कोलाज, हिवरा, पातोडा, पांढरी आणि मलगी ही ती गावं आहेत. आणि त्यात 117 लाख क्युबिक मीटर गाळ आणि माती मुरुम काढण्यात आला आणि त्यामुळे 11,752 TCM 1000 क्युबिक मीटर जलसाठा विनामूल्य निर्माण करण्यात आला. हा देशातला सगळ्यात चांगला रेकॉर्ड बुलढाणा जिल्ह्यात घडला. 22,000 विहिरी पुनर्जीवित होऊन 152 गावांना पाणी उपलब्ध झाले. या जिल्ह्यात हा पॅटर्न राबविण्यासाठी सिंचन क्षेत्र रवी सरासरी 1.47 लाख हेक्टर होतं, ते आता 3 लाख हेक्टर एवढं झालं आहे. आधी हे क्षेत्र खरीप पिकाच्या तुलनेत 20% होतं, तर बुलढाणा पॅटर्नमुळे 42% झालं आहे. ही या जिल्ह्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मला सांगताना विशेष आनंद होतोय की बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ही 65 किलोमीटर लांबीची नदी आता एप्रिल महिन्यात सुद्धा वाहताना दिसत आहे. या नदीत 35 मोठे बंधारे, 108 दगडी बंधाऱ्याची दुरुस्ती, वळंती, गावाजवळ निरुपयोगी ठरलेल्या बॅरेजची दुरुस्ती आणि 35 पाझर तलावांचं राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून त्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली, खोलीकरण करण्यात आलं. नांदुरा शहराजवळ रसूलपूर गावाशेजारी 6 किलोमीटर लांबीत नदीचं खोलीकरण करून खामगाव मलकापूर एनएच साठी यातील मुरुम गाळ वापरण्यात आला आणि त्यामुळे ही नदी पुनर्जीवित झाली, याचा मला अतिशय आनंद आहे. त्याच प्रकारे या जिल्ह्यातील जसं बोर्डी, तोरणा, मन, मस या नद्या देखील पुनर्जीवित झाल्या व आजही त्या नद्यामधून पाणी वाहत आहे. माननीय भाऊसाहेब फुंडकर पालकमंत्री असताना त्यांनी विशेष रूपाने या कामामध्ये लक्ष घातलं आणि सहकार्य केलं. महाराष्ट्रात आतापर्यंत 1000 तलाव बांधण्यात झाले आहेत. बुलढाणा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात राबविण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात नाही तर देशात तो प्रसिद्ध झालेला आहे. या ठिकाणी गाळ काढून नदीचं खोलीकरण, नाल्याचं खोलीकरण करून जलसंवर्धन करून पाण्याची पातळी वाढली आणि विहिरींना पाणी मिळालं आणि त्यातून शेतकऱ्यांचा विकास झाला. माझी प्रतापरावांना आणि आपल्या आमदार ताईंना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या नद्यांना आता आपण पुनर्जीवित केलं, ज्या ठिकाणी विहिरींना पाणी आलं, तिथे भारत सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सोलर पंप आपण बसवा. सोलर पंप जर बसवले तर सिंचनाच्या सुविधा वाढतील आणि सिंचनाच्या सुविधा वाढल्या तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढेल आणि या जिल्ह्यातून एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा मला विश्वास आहे. आपल्या इथे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतमालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे नेहमी सांगायचे की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. भाव ठरवणं आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्याला माहिती असेल की सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो आणि डिमांड अँड सप्लायच्या आधारावर भाव ठरत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन नवीन पिकांकडे वळवण्याची गरज आहे. मी 2004 पासून आग्रहाने हा विषय मांडतोय
की आपला शेतकरी केवळ अन्नदाता राहता कामा नये. मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यात मोठं काम केलं असेल तर शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवला. इथेनॉल आणलाय. मक्यापासून इथेनॉल तयार झालं, ब्रोकन राईस पासून तयार झालं, ज्वारीपासून तयार झालं, ऊसाच्या मळीपासून, ऊसाच्या रसापासून तयार झालं. मग आता इंडियन ऑइल आपल्या देशामध्ये 300 पेट्रोल पंप इथेनॉलचे उघडणार आहे. आणि त्यामुळे आता आपल्या इथे बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांनी आपल्या स्कूटर इथेनॉलवर तयार केलेल्या 100%. टोयोटोची इनोव्हा गाडी माझ्याकडे नागपूरला आहे, दिल्लीत आहे, ती 100% इथेनॉलवर चालते. आणि त्यामुळे वीज तयार करते 60%. आणि पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेज काढलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर पडतो. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हवाई इंधन तयार करणार आहे. शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार केलं. शेतकरी ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहे. शेतकऱ्यांनी डांबर तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी सीएनजी तयार केलेला आहे. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि येणाऱ्या काळात हे आल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या इथे आपला जो शेतकरी आहे तो अन्नदातावरून ऊर्जादाता, ऊर्जादातावरून इंधनदाता आणि इंधनदातावर आता बिटुमिन दाता आणि आता हवाई इंधनदाता होणार आहे. हे सगळे धोरणं मोदी सरकारने आणली आणि म्हणून आता हायड्रोजन तयार करणारे शेतकरी पुढे येत आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, खऱ्या अर्थाने बळीराजाला सुखी, समृद्ध, संपन्न करायचं असेल तर योग्य धोरणाची आवश्यकता आहे. आणि आमच्या सरकारने ही धोरणं आखलेली आहे, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. केवळ स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेज पण होणार आहे. आणि म्हणून हे धोरणं आणि त्यातून शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि एनडीए यांचं सरकार दिल्लीमध्ये येणं अतिशय आवश्यक आहे. प्रतापरावांनी खासदारकीच्या काळात आपल्या भागातले अनेक प्रश्न माझ्याकडे मांडले. त्यांनी सातत्याने आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा केला आणि पुढेही ते या जिल्ह्याच्या विकासाकरता पूर्णपणे आपल्याकरता कार्य करतील असा मला विश्वास आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने शिवशाही, रामराज्याची स्थापना करण्याकरता प्रतापराव जाधव यांना प्रचंड मताने विजयी करावं, त्यांच्या धनुष्य बाणाची बटन दाबावी आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्याकरता आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. साहेब, इथे चिखली मतदारसंघातील काही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. मी गडकरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रशांत बापू देशमुख, माजी नगरसेवक व सोशल मीडिया प्रदेश सचिव यांचा जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये करून घ्यायचा आहे. उमेश पाटील केळवत, जमील काजी अमरापूर, संजय सावळे आणि गजानन गायकवाड या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की गडकरी साहेबांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करून घ्यायचा आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्यावर विश्वास ठेवून हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये व सर्व मान्यवर या आम्हाला आले. म्हणून मी भारतीय जनता पार्टी चिखली तालुक्याच्या वतीनं व चिखली विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो.